पुरुषोत्तम अधिक मास आहे आणि उद्याच्याला मोठी एकादश आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेय पंढरपूरची पाहणी केली आहे, वाळवंटाची पाहणी केली आहे, मंदिर परिसरातील पाहणी केली आहे. ते माझ्याबरोबर साहेब काय सांगाल की उद्या मोठी एकादश आहे, कशी पाहणी केली? ठीक आहे. अधिक महिना सुरू होण्यापासून आता आमच्याकडे भाविकांच्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणे वाढलेली आहे. पण अगोदर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. प्रत्येक गोष्ट भाविकांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन आम्ही बनवलेली आहेत. पिण्याचं पाणी असो, त्यांच्या विश्रांती असो, त्यांचे चेंजिंग रूम असो, त्यांच्या आराम करण्याच्या व्यवस्था असो, प्रत्येक गोष्टी आपण म्हणजे बारीक बारीक गोष्टी सुद्धा आम्ही प्लॅनिंग केलेली आहे. उद्या किती भाविक येतील असा अंदाज आहे? आमचं तर प्लॅनिंग असं आहे की 3 ते 4 लोक पर्यंत भाविक येण्याची शक्यता आहेत. पण आम्ही अजून पुढे जाऊन जवळपास 6 ते 7 लाख लोकांचं आम्ही नियोजन केलेले आहे. दर्शन रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक उभा असतात, कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे? जवळपास आता तरी 7 ते 8 तास उभे होऊन दर्शन घेण्याच्या पद्धतीनं रांग इतकी मोठा झालेली आहे. पण पूर्ण रांगामध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, त्यानंतर पूर्ण ठिकाणी आपण फॅन दिलेली आहेत भाविकांना आणि मध्ये मध्ये ब्रेक ठेवलेली आहे, जेणेकरून भाविक तिथे जाऊन आराम करू शकतात, बसू शकतात. तसं नियोजन केलेले आहे. जेवणाचं नियोजन सुद्धा आम्ही केलेली आहेत. आणि मध्ये मध्ये परत मी सांगितल्याप्रमाणे कोणाचं काही इमर्जन्सी आलं तर वॉशरूम जाण्याचं सुद्धा आम्ही मध्ये मध्ये ब्रेक ठेवलेली आहे, जेणेकरून जाऊन म्हणजे त्यांचं टोकन दिलं जाईल आणि परत वॉशरूममध्ये आल्यानंतर परत आतमध्ये जाण्याचं सुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. VIP दर्शन बंद केलेलं आहे, काय सांगाल? आम्ही अधिक महिना सुरू होण्यापासून आम्ही VIP दर्शन पूर्णपणे बंद केलेली आहे, जेणेकरून सगळ्या भाविकांना लवकरात लवकर विठ्ठलाचं दर्शन होईल. तसं नियोजन केलेली आहे. आज सुद्धा मी जाऊन रँडमली काही दिवसाचं व्हिडिओ शूटिंग बघणार आहे, जेणेकरून VIP दर्शन सुरू होतं किंवा नाही तो मला कळेल. या व्यतिरिक्त जे कोणी घुसखोर करतात त्यांच्यावर सुद्धा आपण कठोर कारवाई करण्याचं नियोजन केलेलं आहे. उद्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आता प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे. प्रत्येक प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्वाचे आहेत. मी सगळ्या वारकरी आणि सगळ्या भाविकांना मी आवाहन करतोय की तुम्ही आमच्या जबाबदारी आहे, तुम्ही नक्की या आणि विठ्ठलाचं दर्शन घ्या. तुमचं दर्शन चांगलं होण्यासाठी प्रत्येक विषय आम्ही इथे नियोजन केलेली आहेत. मी सगळ्यांना आवाहन करतोय की तुम्ही या आणि विठ्ठलाचं दर्शन घ्या. नक्कीच आपण पाहिलं तर हे होते सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन. उद्या मोठी एकादश आहे आणि त्यांना येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी आता प्रशासन सज्ज झालं आपल्याला पाहायला मिळतंय. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.